नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सेकंड सेमिस्टरला आहात म्हणजे तुम्हाला M2 सब्जेक्ट आहे। M2 म्हणजेच अप्लाइड मॅथमॅटिक्स। तर या अप्लाइड मॅथमॅटिक्सचा आपण युनिट नंबर 4 बघत आहोत। युनिट नंबर 4 न्यूमरिकल मेथड। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्याच्यापैकी आपण एक मेथड बायसेक्शन मेथड या मेथडवरचे प्रॉब्लेम आपण बघत आहोत। याच्या अगोदर मी 4 प्रॉब्लेम शिकवलेले आहेत, त्याचे व्हिडिओ YouTube वरती अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत तर सर्वात पहिल्यांदा ते तुम्ही व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा, म्हणजे व्यवस्थित तुमची लिंक लागेल। विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 5 आपण बघूया। युजिंग बायसेक्शन मेथड फाइंड अँड approximate root of x cube plus 2x minus 1 equals to 0, carry out 3 iteration only। ठीक आहे, हा दिलेला प्रॉब्लेम आहे। मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला ह्या ठिकाणी हे इक्वेशन दिलेलं आहे, या इक्वेशनचं तुम्हाला अप्रॉक्सिमेट रूट कॅल्क्युलेट करायचं आहे। मग ते जर काढायचं असेल, ते कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करायचं, जे गिवन दिलेलं आहे ते लिहून घ्या। गिवन काय दिलंय आपल्याला, गिवन x क्यूब प्लस 2x मायनस 1 इक्वल्स टू 0। ठीक आहे, हे इक्वेशन गिवन दिलेलं आहे। मग काय करायचं, f ऑफ x लिहून घ्यायचं, f ऑफ x इक्वल्स टू x क्यूब प्लस 2x मायनस 1। ठीक आहे, या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 द्या, इक्वेशन नंबर 1 द्या, राईट। इक्वेशन नंबर 1 दिला। हा, मग काय करायचं, हे इक्वेशन 1 पुट x इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 1, राईट। x इक्वल्स टू 0 या इक्वेशन मध्ये पुट करा। या ठिकाणी बघा f ऑफ x आहे म्हणजे काय होईल, f ऑफ 0 होईल, राईट। f ऑफ 0 इक्वल्स टू x क्यूब म्हणजे काय होईल, हा 0 चा क्यूब प्लस 2x, x किती, x इक्वल्स टू आपण 0 ठेवायलो, राईट, मायनस 1। कॅल्क्युलेट करून घ्या, f ऑफ 0 इक्वल्स टू 0 चा क्यूब काय येईल रे, 0च येईल। 2 इंटू 0 काय येईल, 0च येईल, मायनस 1 म्हणजे आपल्याला याचा आन्सर काय मिळालं, मायनस 1, विच इज लेस दॅन 0, राईट। हे लेस दॅन कोणापेक्षा, लेस दॅन कशापेक्षा आहे, 0 पेक्षा लेस दॅन आहे, राईट। आता नेक्स्ट काय करायचं, निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली आपल्याला, निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली, मग पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1। ठीक आहे, x इक्वल्स टू 1 इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं। मग f ऑफ x च्या ठिकाणी f ऑफ 1 येईल, कारण x च्या ठिकाणी 1, x इक्वल्स टू 1। ठीक आहे, x क्यूब म्हणजे काय येईल, ह्या 1 चा क्यूब येईल, प्लस 2x म्हणजे काय 1 मायनस 1, राईट। मग कॅल्क्युलेशन करून घ्या, देअरफॉर f ऑफ 1 इक्वल्स टू, या 1 चा क्यूब म्हणजे 1च येईल, 2 इंटू 1 म्हणजे 2 येईल, मायनस 1। ठीक आहे, बघा या ठिकाणी प्लस 1 मायनस 1 0 होऊन जाईल, मग शिल्लक काय राहील, फक्त 2 विच इज ग्रेटर दॅन 0, राईट। मग आता इथं आपल्याला केअरफुली ऑब्झर्व करायचं आहे। काय ऑब्झर्व करायचं आहे, बघा या ठिकाणी मायनस 1 आहे, इथं प्लस 2 आहे, म्हणजे साइन चेंज झालेला आहे। साइन चेंज कोणत्या दोघांमध्ये झालेला आहे, 0 to 1 मध्ये साइन चेंज झालेला आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेट रूट लाईज बिटवीन 0 to 1। ठीक आहे, म्हणून या ठिकाणी मी काय लिहू शकतो, देअरफॉर द साइन चेंज टेक्स प्लेस, साइन चेंज टेक प्लेस बिटवीन 0 to 1, राईट। 0 आणि 1 म्हणजे लोकेशन ऑफ रूट जो आहे तो कोणत्या दोन पॉइंट मध्ये असेल, द लोकेशन ऑफ रूट लाईज बिटवीन 0 to 1, राईट। लोकेशन ऑफ रूट सुद्धा कोणत्या दोन पॉइंट मध्ये असेल, 0 आणि 1। ठीक आहे, 0 आणि 1 का घेतलं, कारण की आपण x इक्वल्स टू 0 पुट केलं आणि x इक्वल्स टू 1 पुट केलं। मग एक डायग्राम ड्रॉ करून घ्यायचं, डायग्राम ड्रॉ करून घ्या, राईट। कोणती डायग्राम ड्रॉ करायचं, बघा ह्या ठिकाणी
हा डायग्राम ही डायग्राम ड्रॉ करा. राईट, ह्या ठिकाणी 0 पॉइंट आणि ह्या ठिकाणी 1 पॉइंट. मग एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे बघा. 0 एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे. एफ ऑफ 0 आहे -1. राईट, त्यानंतर एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 2. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 2. ठीक आहे, तर हे मिळालं आपल्याला. किती इटरेशन काढायला सांगितलेत आपल्याला. 3 इटरेशन काढायचे आहेत. मग आपण आता फर्स्ट इटरेशन काढूया. फर्स्ट इटरेशन राईट. फर्स्ट इटरेशन काय करायचं. फर्स्ट इटरेशन काढायचं झालं तर ह्या दोघांची ऍडिशन डिवायडेड बाय 2, म्हणून तर याला आपण बायसेक्टिंग मेथड म्हणतो. ठीक आहे, देअरफॉर a इक्वल्स टू 0 प्लस 1 अपॉन 2. ठीक आहे, 0 प्लस 1 किती येणार आहे रे 1. 1/2 म्हणजे किती आलं 0.5 आलं. राईट, 0.5. मग काय करायचं. पुट x इक्वल्स टू 0.5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू किती ठेवायची 0.5 ठेवायची. ठीक आहे, हा इक्वेशन 1 आहे. एफ ऑफ x म्हणजे एफ ऑफ काय येईल 0.5 येईल इक्वल्स टू एक्स क्यूब म्हणजे काय रे 0.5 क्यूब प्लस 2 इंटू 0.5 मायनस 1. राईट, आता काय करायचं आहे कॅल्सी घ्यायचं आहे. आता डायरेक्ट आपल्याला असं सॉल्व्ह करता येणार नाही आणि एक्झाम मध्ये सुद्धा आपल्याला कॅल्सी अलाउड आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज आहे का नाही. ठीक आहे, कॅल्सी वरती 0.5 क्यूब ब्रॅकेट व्यवस्थित यूज करा कॅल्सी वरती प्लस 2 इन ब्रॅकेट 0.5 मायनस 1 हे कॅल्सी वरती कॅल्क्युलेट करा आणि सांगा मला आन्सर. हा चला काय येईल रे आन्सर याचं आन्सर एफ ऑफ 0.5 हे जर तुम्ही कॅल्सी मध्ये कॅल्क्युलेट केलात तर आन्सर मिळेल बघा तुम्हाला 0.125. ठीक आहे, मी सुद्धा कॅल्सी वरती कॅल्क्युलेट केलेलं आहे. राईट, मिळालं का हे. राईट, व्हेरी गुड. हा नेक्स्ट बघा, आता काय करायचं आपल्याला एफ ऑफ 0.5 काय मिळालं. एफ ऑफ 0.5 0.125. मग याच्यावरनं आपल्याला काय कळते तर एक डायग्राम आपल्याला ड्रॉ करावं लागेल. कोणती डायग्राम ड्रॉ करावं लागेल जसं आपण ह्या ठिकाणी ड्रॉ केलो. आता 0 to 1 मध्ये रूट आहे हे आपल्याला फर्स्ट स्टेप सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कळालं. पण एफ ऑफ 0.5 ची व्हॅल्यू आपल्याला 0.125 मिळाली. म्हणजे एफ ऑफ 0 ही डायग्राम तुम्हाला कशी ड्रॉ करावं लागेल बघा. ह्या ठिकाणी हा 0 पॉइंट त्यानंतर हे 0.5. ठीक आहे, 0.5. मग 0 म्हणजे एफ ऑफ 0 काय येतो रे. एफ ऑफ 0 आहे -1. राईट, -1 आहे हे. मग त्यानंतर -1 एफ ऑफ 0.5. एफ ऑफ 0.5 किती आहे 0.125. ठीक आहे, 0.125. तर हे मिळालं. म्हणजे आता इथं काय सांगता येते आपल्याला. देअरफॉर द रूट लाईज बिटवीन कोणत्या दोन नंबर मध्ये 0 to 0.5 मध्ये. राईट, बघा हे कमी झालेलं आहे. आपल्याला फर्स्ट स्टेपला काय समजलं होतं 0 to 1 मध्ये आहे असं कळालं होतं. पण पुन्हा फर्स्ट इटरेशन घेतल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं जो रूट आहे ह्या इक्वेशनचा तो कोणत्या दोन नंबर मध्ये आहे 0 to 0.5 च्या मध्ये आहे. राईट, म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली कमी झाली. राईट, मग आता सेकंड इटरेशन राईट. सेकंड इटरेशन काढायचं झालं तर सेम ह्या दोघांची ऍडिशन डिवायडेड बाय 2. सेकंड इटरेशन फर्स्ट इटरेशनला आपण a घेतलं होतं, सेकंड इटरेशनला घ्या b. या दोघांची ऍडिशन करा 0 प्लस 0.5 डिवायडेड बाय 2. राईट, 0 प्लस 0.5 डिवायडेड बाय 2 म्हणजे या ठिकाणी हे 0.5 डिवायडेड बाय 2 येते. राईट, हा पॉइंट
पॉइंट जर कॅन्सल केला आपण किंवा पॉइंट जसंच तसं घेतलं 0 पॉइंट, त्याला डिवाइड करून घ्या. 2 1 जा 2, 2 2 जा 4, ठीक आहे. 1 रिमेनिंग राहील, 2 5 जा 10, म्हणजे काय येईल 0.25 येईल. मग हे 0.25 जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, ती व्हॅल्यू कुठं पुट करायची रे? कुठं पुट करायची? इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. चला करा मग इक्वेशन 1 मध्ये पुट x इक्वल्स टू 0.25 इन इक्वेशन 1. ठीक आहे, इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू ठेवायची. इक्वेशन 1 ह्या ठिकाणी आहे आपलं. मग f ऑफ x आहे, मग f ऑफ x च्या ठिकाणी काय ठेवायचं? 0.25 इक्वल्स टू x क्यूब आहे. x क्यूब म्हणजे काय? 0.25 क्यूब प्लस 2x राईट. 2 हा x म्हणजे किती? 0.25 मायनस 1. ठीक आहे. पुन्हा आता काय करायचं? हे कॅल्सी वरती व्यवस्थित ब्रॅकेटचा यूज करा. ब्रॅकेटचा जर तुम्ही यूज केला नाही तर ह्या ठिकाणी आन्सर रॉंग येऊ शकते. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये काय करायचं? 0.25 क्यूब प्लस 2 इन ब्रॅकेट 0.25 मायनस 1. ठीक आहे. हे कॅल्सी वरती कॅल्क्युलेट करा आणि आन्सर सांगा मला. चला केलात कॅल्क्युलेट? बघा, कॅल्सी मध्ये जर तुम्ही हे इक्वेशन टाकलात तर तुम्हाला f ऑफ 0.25 ची व्हॅल्यू काय मिळेल? मायनस 0.4843. राईट. काय मिळाली आपल्याला? मायनस 0.4843 व्हॅल्यू मिळाली. मग काय करायचं आता? याच्यावरनं आता आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. ही व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपल्याला ही डायग्राम ड्रॉ करावं लागेल. राईट. डायग्राम ड्रॉ करून घेऊया. बघा डायग्राम कशी ड्रॉ करणार? आता ह्या ठिकाणी पॉइंट कोणता घ्यायचा? कोणता पॉइंट घ्यायचा? इथं मायनस व्हॅल्यू मिळाली आपल्याला. राईट. मग ह्या 0 ची व्हॅल्यू 0 जेव्हा घेतलं होतं, f ऑफ 0 ची -1 आली. -1 पेक्षा ही व्हॅल्यू जी आहे, ठीक आहे, ही व्हॅल्यू म्हणजे मायनस व्हॅल्यू आली म्हणजे मायनसच्या ठिकाणचं रिप्लेस करायचं. बघा इथं प्लस व्हॅल्यू मिळाली होती फर्स्ट इटरेशन मध्ये आपल्याला. मग काय केलं आपण? प्लसच्या ठिकाणचं रिप्लेस केलं होतं. ठीक आहे. मग आता काय करावं लागेल तुम्हाला? 0.25 कुठली व्हॅल्यू? ही. ठीक आहे. 0.252 हे 0.5 राईट. 0.25 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? f ऑफ 0.25 इक्वल्स टू मायनस 0.4843. ठीक आहे. मग ही व्हॅल्यू झाली कशाची? f ऑफ 0.25 ची. आता नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला कशाची ह्या ठिकाणी पुट करायची आहे? f ऑफ 0.5 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. f ऑफ 0.5 ची व्हॅल्यू काय आहे? 0.125. ठीक आहे. ही झाली डायग्राम आपली. मग आता काय लक्षात आलं रे आपल्याला? जो रूट आहे तो रूट कशामध्ये प्रेझेंट आहे? 0.25 टू 0.5. ठीक आहे. दोन्ही व्हॅल्यू कमी झाल्या. म्हणजे जसं बघा CID बघितलात तुम्ही? CID माहिती आहे? एक एव्हिडन्स जर आपल्याला मिळालं, ठीक आहे, तर त्या एव्हिडन्स वरनं दुसरा एव्हिडन्स ते शोधतात. ठीक आहे. दुसऱ्या एव्हिडन्स वरनं तिसरा एव्हिडन्स, तिसऱ्या एव्हिडन्स वरनं चौथा एव्हिडन्स. ठीक आहे. तर ह्या बायसेक्शन मेथड मध्ये सुद्धा आपल्याला CIDच आहे. बघा ह्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय समजत होतं? तर रूट जो आहे ह्या इक्वेशनचा अप्रॉक्सिमेट 0 to 1 आहे. हे समजलं होतं आपल्याला. आपण जेव्हा फर्स्ट इटरेशन केलं, जो रूट आहे 0 to 0.5 आहे, म्हणजे रूटच्या जवळजवळ चाललो आपण. ठीक आहे. व्हॅल्यू कमी झाली. मग सेकंड इटरेशन जेव्हा घेतलं तेव्हा ह्या इक्वेशनचा जो रूट आहे 0.25 टू 0.5 च्या मध्ये आहे. राईट. मग आता नेक्स्ट काय करायचं? इथं काय लिहिता येते मग? देअरफॉर द रूट लाईज बिटवीन कोणते दोन पॉइंट रे? 0.25 टू 0.5 या दोन पॉइंट मध्ये आहे. मग आपल्याला हे आपण सेकंड इटरेशन घेतलेलं आहे. राईट. आणि ह्या ठिकाणी फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये किती इटरेशन
घ्यायला सांगितलेलं आहे 3. मग आपण काय करूया, थर्ड इटरेशन, ठीक आहे. थर्ड इटरेशन काढायचं झालं, सेम फॉर्म्युला, ठीक आहे. आता थर्ड इटरेशनच्या वेळेस आपण अल्फाबेट कोणता यूज करूया, सी अल्फाबेट यूज करू, ठीक आहे. सी इक्वल्स टू काय करायचं, 0.25 प्लस 0.5/2, ठीक आहे. बघा ह्या ठिकाणी सुद्धा तसंच केलं होतं आपण, बी इक्वल्स टू काय केलं, 0 प्लस 0.5 डिवायडेड बाय 2, ठीक आहे. ह्या ठिकाणी सुद्धा आपण तसंच केलं होतं, 0 प्लस 1 डिवायडेड बाय 2. म्हणून आपण हा बायसेक्टिंग मेथडचा फॉर्म्युला आहे, राईट. 0.25 प्लस 0.5 काय येते, कॅल्सी वरती करून सांगा मला, 0.75 येते, राईट. 0.75 डिवायडेड बाय 2, 0. ठीक आहे. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 1 2 5 जा, ठीक आहे. 2 7 जा 14 येईल आणि 2 5 जा 10 येईल. बघा कॅल्सी वरती करून बघा, तुम्ही काही एवढं बर्डन घेऊ नका, एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. कॅल्सी आहे तुमच्याकडे, एक्झाम मध्ये सुद्धा आपल्याला कॅल्सी अलाउड आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 0.75 डिवायडेड बाय 2 करा, 0.375 तुम्हाला मिळते, ठीक आहे. हे 0.375 जे मिळालं ते आहे अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन, ठीक आहे. therefore the approximate root of the equation is किती आहे, 0.375, ठीक आहे. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर, राईट. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक्झाम मध्ये जर समजा 2 इटरेशन कॅल्क्युलेट करायला सांगितले तर 2 इटरेशन कॅल्क्युलेट करा, आणि एक्झाम मध्ये जर समजा तुम्हाला 3 इटरेशन कॅल्क्युलेट करायला सांगितले तर 3 इटरेशन कॅल्क्युलेट करा, ठीक आहे. तर अतिशय इझी आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी साइन चेंज टेक्स प्लेस झालेलं हे जर समजलं की मग आपल्याला तो त्या 2 नंबर्स मध्ये रूट आहे हे समजते. मग एक एक स्टेप करत गेलं की आपल्याला फायनल आन्सर मिळून जाते. तर बायसेक्टिंग मेथड इझी आहे, फक्त तुम्ही याला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर गेलं तर या मेथडचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. तर याच्या ऑलरेडी आपण आता हा 5वा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. तर अशाच टाईपचे प्रॉब्लेम्स प्रत्येक मेथड वरती आपल्या ह्या YouTube चॅनल वरती तुम्हाला मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा तुम्हाला कोणत्या मेथड वरती प्रॉब्लेम शिकवायचे तर ते सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. मी त्या मेथड वरती व्हिडिओ रेकॉर्ड करून YouTubeला अपलोड करेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना हा M2 चा आपला पूर्ण कोर्स घ्यायचा आहे तर त्यांना आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासच्या ऍपची लिंक दिलेली आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस. तो ऍप डाउनलोड करून घ्या. मग त्याच्यामधून तुम्हाला रेकॉर्डेड कोर्सेस या फोल्डरमध्ये M2 अप्लाइड मॅथमॅटिक्स याचा कोर्स बघायला मिळेल. तिथनं तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून हा पूर्ण M2 चा सिलेबस तुम्ही घेऊ शकता आणि तुमचा व्यवस्थित अभ्यास करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या ह्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.